नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण एस.टी. महामंडळ भरती 2025 मित्रांनो चालक आणि वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 4 यामध्ये आपण सादर करणार आहोत. आणि आजचा जो विषय मित्रांनो मराठी व्याकरणचे आपण 40 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही. पण या उभयन्वी अव्ययाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊसच पडला नाही. पण या उभयन्वी अव्ययाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यूनत्व बोधक. काय मित्रांनो, न्यूनत्व बोधक हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अवयव आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनुकर दर्शक. काय मित्रांनो, अनुकरण दर्शक हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, निशा या शब्दाचा समानार्थी शब्द आपला कोणता आहे ते ओळखायचा आहे. निशा या शब्दाचा समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यामिनी. निशाचा समानार्थी शब्द म्हणजे यामिनी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, तो फार हळू बोलतो. क्रियाविशेषण ओळखा. तो फार हळू बोलतो. क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हळू. हळू काय मित्रांनो, क्रियाविशेषण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, उंट. उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सांडणी. काय मित्रांनो, उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द म्हणजे सांडणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ आपला ओळखायचा आहे. निमंत्रण आले तर मी येईल या वाक्याचा आपला क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाचा अर्थ आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संकेतार्थी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे प्रयोग ओळखायचा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे आपला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाव्य प्रयोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वर्तमान काळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पुढीलपैकी पूर्ण भूतकाळाचे उदाहरण आपल्याला ओळखायचे आहे. पुढीलपैकी पूर्ण भूतकाळाचे उदाहरण आपल्याला कोणते आहे ते ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्याने आंबा खाला होता. हे काय मित्रांनो, पूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, काळाचे एकूण उपप्रकार किती आहेत? काळाचे एकूण उपप्रकार किती आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 12 हे उपप्रकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, तो मुलगा चांगला खेळतो या वाक्याचा चांगला हा शब्द डॅडॅस आहे. तो मुलगा चांगला खेळतो या वाक्यात चांगला हा शब्द डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रियाविशेषण आहे. काय मित्रांनो, क्रियाविशेषण हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, शाळेकडे या शब्दातील कडे हा शब्द डॅडॅस आहे. शाळेकडे या शब्दातील कडे हा शब्द डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शब्दयोगी अवयव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, लवकर या शब्दाची जात कोणती आहे? लवकर या शब्दाची जात कोणती आहे ते आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रियाविशेषण आहे. काय मित्रांनो, क्रियाविशेषण हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? काळाचे मुख्य प्रकार आपला किती आहे ते सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 3 हे काळाचे मुख्य प्रकार आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, सूर्य पुरेस उगवतो वाक्याचा काळ ओळखायचा आहे. सूर्य पुरेस उगवतो आपला वाक्याचा काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साधा वर्तमान काळ आहे. कोणता मित्रांनो, साधा वर्तमान काळ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण डॅश वर्ण आहेत. पारंपरिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण डॅश वर्ण आहेत.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 48 वर्ण आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅडॅश भाषा होय. आपल्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅडॅश भाषा होय. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देवनागरी भाषा होय. सॉरी मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे बोलली जाणारी भाषा आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मातृभाषा होय, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे ते ओळखायचे आहे. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सामान्य नाम आहे. काय मित्रांनो, सामान्य नाम, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, अंत्य या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? अंत्य या शब्दाचा उलट अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आधी. आधी काय मित्रांनो, अंत्य या शब्दाचा उलट अर्थ आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली, पर्याय ओळखायचा आहे. वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली, आपल्याला पर्याय ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मणी प्रयोग आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, घड्याळ या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे? घड्याळ या शब्दाचे लिंग आपल्याला खालीलपैकी सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नपुसक लिंगी आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे काय आहे? 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे त्याला आपण नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमृत महोत्सव असे म्हटले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? कोणत्या लिपीमध्ये ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देवनागरी लिपीमध्ये त्यांचा स्वतंत्र वर्ण आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, विहीर या नामाचे अनेक वचन ओळखायचे आहे. विहीर या नामाचे आपला अनेक वचन ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विहिरी. काय मित्रांनो, विहिरी, हे काय? विहीर या शब्दाचे अनेक वचन आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद काय मित्रांनो, हा नियमानुसार योग्य शब्द आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास डॅडॅश म्हणतात. जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास डॅडॅश असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विशेषण असे म्हटले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम आपल्याला ओळखायचे आहे. खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हा काय मित्रांनो, लिंगानुसार बदलणारे सर्वनाम आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, तळे या नामाचे अनेक वचन ओळखा. तळे या नामाचे अनेक वचन आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तळी, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचे आहे. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील आपल्याला विशेषण ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शूर. काय मित्रांनो, शूर हे काय विशेषण आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, विभक्ती ओळखायची आहे विद्यार्थ्यांना. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे विद्यार्थ्यांना. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चतुर्थी आहे. काय मित्रांनो, चतुर्थी, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, पाचमुखी परमेश्वराचा म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाचमुखी परमेश्वर म्हणीचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे. काय मित्रांनो, पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे या म्हणीचा अर्थ आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, सुतोवाच करणे म्हणजे काय आहे? सुतोवाच करणे म्हणजे नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रारंभ करणे. सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, सविता या शब्दाचा योग्य असा पर्याय आपला सांगायचा आहे. सविता या शब्दाचा योग्य असा पर्याय आपला सांगायचा आहे.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सूर्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, अष्टपैलुय शब्दाचा अर्थ कोणता आहे? अष्टपैलुय शब्दाचा अर्थ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सर्वगुण संपन्न. काय मित्रांनो? सर्वगुण संपन्न. अष्टपैलुयाचा अर्थ म्हणजे सर्वगुण संपन्न आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? डोळ्यावर कातडे ओढणे याचा आपला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कानाडोळा करणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, देवघर या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. देवघर या शब्दाचे लिंग आपला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नपुसक लिंगी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. मनोरथ या शब्दाचा आपला योग्य संधी विग्रह असा करायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मन प्लस रथ. काय मित्रांनो? मन प्लस रथ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, सौंदर्य शब्दाची जात ओळखायची आहे. सौंदर्य शब्दाची आपला जात ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाववाचक नाम आहे. काय मित्रांनो? सौंदर्य शब्दाची जात म्हणजे भाववाचक नाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, बोकड्या शब्दाचे लिंग बदलते कोणते आहे? बोकड्या शब्दाचे लिंग बदलते कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शेळी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, चतुर्भुज होणे याचा अर्थ सांगायचा आहे. चतुर्भुज होणे याचा आपला नेमका अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लग्न होणे. त्याला आपण चतुर्भुज होणे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे मित्रांनो वारंवार परीक्षेला विचारले जाणार. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.